डॉक्टर जयंत नारळीकर. अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट. लेखिका कल्याणी गाडगीळ. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. डॉक्टर जयंत नारळीकर. अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट. आकाशगंगा या आयुकाच्या म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स IUCAA या हाऊसिंग कॉलनीमध्ये राहायला गेले तेव्हा डॉक्टर जयंत नारळीकर आणि सौभाग्यवती मंगला नारळीकर यांच्या समोरचंच घर माझ्या भाग्यानं मला मिळालं. असा दुर्मिळ शेजार आम्हाला लाभला होता. डॉक्टर नारळीकरांचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुमारे 10 वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांचे शेजारी म्हणून राहण्याची सुद्धा. सरांचं नाव आणि कीर्ती इतकी मोठी की नव्यानं कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचं दडपणच मनावर अधिक होतं. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्याच्यावर विश्वासच बसत नसायचा. ऑफिसमध्ये ते वेळेच्या आधी 10 मिनिटं पोचलेले असत. घड्याळाच्या काट्यावर हुकूम, मेल पाहणं, मेलला उत्तरं म्हणून डिक्टेशन, पत्र टाईप झाली की सह्या, रोज कोणत्या वेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाईल. त्यानुसार ते त्या संबंधीचे कागदपत्र मागून स्वतःजवळ ठेवून घेत. सरांच्या भेटीला येणाऱ्या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापीठातले मान्यवर, देशी परदेशी विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, आयुकातले अधिकारी यांच्याबरोबरच खेडेगावातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशी विविधता असे. पण सर्वांना सारख्याच सन्मानानं वागवलं जाईल. एकदा एका खेडेगावातल्या विद्यार्थ्याला भेटायला 5 मिनिटं उशीर झाल्यामुळं अस्वस्थ होऊन एक एक पायरी गाळून भराभर वर आलेले सर मला अजूनही आठवतात. विविध वर्तमानपत्र, मासिकं इत्यादी ठिकाणी त्यांचे लेख छापून येत. त्यांनी लेख देण्याचं कबूल केलं की ठरलेल्या तारखेच्या आधी सुमारे 15 दिवस लेख पूर्ण झालेला असायचा आणि तो हस्तलिखित लेख पाठवण्यासाठी माझ्याकडे यायचा. सरांचं अक्षर इतकं सुंदर आणि लेखात एकाही ठिकाणी, अक्षरशः एकाही ठिकाणी कधीही खाडाखोड नसे. खरं तर कित्येकदा वाटायचं लेख मराठी असो किंवा इंग्रजी, टाईप करण्याऐवजी त्यांच्या अक्षरातच छापावा. इतकं सुंदर अक्षर. उत्तरं डिक्टेट करताना त्यांचं बारकाव्यांकडे असलेलं लक्ष मला चकित करत असे. एकदा त्यांनी मला सांगितलं, कोणताही शब्द संक्षिप्त रूपात वापरण्यासंबंधीचा एक नियम आहे. उदाहरणार्थ प्रोफेसर या शब्दाचं संक्षिप्त रूप प्रोफ, PROF असं करताना त्याच्यापुढं पूर्णविराम दिलाच पाहिजे. कारण त्या संक्षिप्त रूपात त्या शब्दाची पहिली काही अक्षरच घेतलेली आहेत. पण डॉक्टर या शब्दाचं संक्षिप्त रूप DR करताना पुढं पूर्णविरामाची गरज नसते. कारण त्यात डॉक्टर या शब्दातलं पहिलं D आणि शेवटचं R हे अक्षर वापरलेलं आहे. हा संकेत मी शाळेत किंवा पुढं विद्यापीठातही कधीच शिकले नव्हते. सरांना कामासाठी देशी विदेशी दौरे करावे लागत. त्यावेळी त्यांचं संपूर्ण वेळापत्रक तारखेनुसार आणि त्या दिवसाच्या वेळेनुसार टाईप केलं जात असे. त्यातही त्यांनी केलेली एक अप्रतिम सोयीची गोष्ट विसरणं केवळ अशक्य आहे. जिथं जिथं भेट ठरलेली आहे त्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक, ईमेल ॲड्रेस, गावाचं पूर्ण नाव आणि पिनकोड, तसंच ज्या व्यक्तीला भेटायचं आहे त्या व्यक्तीचं हे पूर्ण नाव, अधिकारपद, कार्यालयाचा तसंच असला तर घरचा फोन क्रमांक, ईमेल इत्यादी गोष्टी टाईप करून ते सगळे कागद एका आकारात कापून त्याला जरासं जाड कागदाचं कव्हर करून त्याचं शर्टाच्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे मावेल अशा आकाराचं लहानसं पुस्तक त्यांनी मला करायला सांगितलं होतं. त्याची नंतर सवयच होऊन गेली. कोणताही पत्ता, फोन शोधण्यामध्ये विलंब लागू नये म्हणून ही खबरदारी. गंमत म्हणजे ते प्रवासाहून परत आले की पत्त्याच्या संदर्भातला काही बदल असेल तर त्यांच्या छोटेखानी पुस्तकात तो टिपलेला असायचा आणि त्यामुळं माझ्याजवळ असलेल्या पत्त्यात त्यानुसार बदल करणंही सोपं जायचं आणि सगळी माहिती अद्ययावत राहत असे.
प्रवासाच्या वेळी कधी विमान किंवा ट्रेन उशिरा निघणार आहे म्हटलं तर सर त्यांच्याकडे असलेल्या पोस्टकार्डावर किंवा आंतरदेशीय पत्रांवर त्यांना आलेल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरं लिहायला सुरुवात करत. विद्यार्थी सरांना भेटले की त्यांची स्वाक्षरी मागत. सर त्यांना सांगत, नुसती सही देण्यापेक्षा तुम्ही पत्रानं एखादा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी तुम्हाला पाठवीन आणि त्याच्यावर माझी सही असेल. हा शास्त्रशुद्ध विचारांचं बीज लहानपणापासून रुजवण्याच्या संदर्भात केलेला सततचा आग्रहच. आयुकासारख्या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करणं, सकाळी दणकून टेनिस खेळणं, शिकवणं, विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणं, स्वतःची पुस्तकं लिहिणं, लेख लिहिणं, मराठी विज्ञान परिषदेचं काम पाहणं, समाजात विज्ञानदृष्टी यावी यासाठी अव्याहत प्रयत्न, पंचमहाभूतं यांसारख्या विषयावर आयुकात शिबिर घेणं, व्याख्यान देणं, सतत इतके बिझी असूनसुद्धा सर कधी ओव्हरटाईम करत ऑफिसात थांबल्याचं मला आठवतच नाही. क्वचित कधी इतर आलेल्या अधिकाऱ्यांमुळे विलंब झाला तरच. आयुकामध्ये असताना आमच्या आकाशगंगेत होळी, दिवाळी असे सण साजरे होत. सरांना गुलाल मागताना संकोचल्यासारखं व्हायचं, पण ते मात्र एकदम शांतपणे उभे राहत असत. दिवाळीचं जेवण आयुकाच्या कॅन्टीनमधून तयार होऊन येई, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते असल्यामुळं ताट वाटी पेले ज्यानं त्यानं घरून आणणं आवश्यक असायचं, कारण भांडी धुवायला कॅन्टीनमधली मुलं नसत. 8 वाजता जेवणाची वेळ ठरलेली असेल तर 8ला 5 मिनिट कमी असताना सर हातात ताटवाटी घेऊन इतर सर्वांसारखे हजर. आयुकात काम करणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत छंदाविषयी सुद्धा ते जागरूक असत. त्यांना देशोदेशीहून येणाऱ्या पत्रांवर परदेशी तिकीटं असत. त्यातली तिकीटं ते न विसरता कापून आणून माझ्याकडे द्यायचे आणि अमुक अमुक व्यक्तीला हे द्या असं आवर्जून सांगत. एखाद्याचं एखाद्या वाचनासंबंधीचं वेड त्यांना ठाऊक असायचं. त्यासंबंधी काही लेख माहिती आली तर ती माहिती त्या व्यक्तीपर्यंत ते न विसरता पोहोचवत. एकदा त्यांच्या घरी निरोप सांगायला गेले तेव्हा सर किंवा मंगलाताई दोघंही घरी नव्हते. सरांच्या सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांच्याकडे निरोप दिला तेव्हा त्या भांडी जागेवर लावण्यात गुंतल्या होत्या. मला म्हणाल्या, पाहिलीत का आमच्या जावई बापूंची करामत? म्हटलं काय झालं? तर त्या म्हणाल्या, काल आमच्या घरी 15-20 माणसं जेवायला होती. सरांना कामानिमित्त बाहेर जावं लागल्यामुळं त्यांना मंगलाला कोणतीच मदत करता आली नाही. म्हणून रात्री जेवणं उरकल्यानंतर त्यांनी ही सगळी काचेची नाजूक भांडी, प्लेट्स धुवून ठेवल्या आहेत. एल आकाराच्या 2 ओट्यावर केवढी मोठी भांडी, प्लेट्स इत्यादी धुवून ठेवलेली होती. आपला कामाचा वाटा चुकू नये हे त्यांच्या रक्तातच भिनलेलं. आपला कामाचा काही वाटा घरकामातही असतो हे मनःपूर्वक मानणारे सरांसारखे किती मान्यवर पुरुष तुम्हाला भेटतील. सरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणतीही शंका, अगदी कोणतीही शंका विचारली तर त्यासंबंधी उपहास न करता त्या अत्यंत सोप्या पद्धतीनं त्याचं उत्तर देत. गणपतीनं म्हणजे गणेश मूर्तीनं दूध प्यायल्याची अफवा देशभर पसरली होती, तेव्हाचा प्रसंग आहे. सरांना यासंबंधी प्रश्न विचारायला आयुकामध्ये एकावर एक फोन यायला लागले. शेवटी सरांनी मूर्तीच्या सोंडेनं प्रत्यक्ष दूध कसं खेचलं जाऊ शकतं यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती सांगणारं छोटेखानी भाषण केलं आणि ते लोकांपर्यंत पोचवलं. वैज्ञानिक विचारांचा अखंड पाठपुरावा जणू त्यांच्या रक्तात भिनलेला. आयुकाच्या इमारतीचं बांधकाम चालू असताना आयुकाच्या आवारात न्यूटन, आईन्स्टाईन, आर्यभट्ट, गॅलिलिओ असे पुतळे ठेवण्यात आले. फुको पेंड्युलम, सौर घड्याळ इत्यादी शास्त्रीय माहिती देणारी उपकरणंही ठेवली गेली. अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात या गोष्टी पाहण्यानंसुद्धा भर पडते. या सर्वांमध्ये सरांनी दाखवलेली खरी रसिकता म्हणजे आयुकाच्या कॅन्टीनमध्ये लावलेला एक बोर्ड. द डिस्कव्हरी ऑफ ए न्यू डिश डज मोर फॉर ह्युमन हॅपीनेस दॅन द डिस्कव्हरी ऑफ ए स्टार बाय ब्रिलियन सॅरिन. हे ते वाक्य जीवनाबद्दलचं सत्य सांगणारं. कॅन्टीनमध्ये लावण्यासाठी हे वाक्य निवडणारा माणूस स्वतः आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ आहे हे विशेष. अंतराळ विज्ञानातल्या सरांच्या अजोड कामगिरीखेरीजचे हे किती विविध गुण आहेत. माणसं मोठी होतात ती उगीच नाही.
डॉक्टर जयंत नार्ळीकर, अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट, या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखिका कल्याणी गाडगीळ यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित नाशिक यांच्या सौजन्यानं आत्ताच मला प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.